ज्या पद्धतीने दिलीप गायकवाड यांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे। दोघा भाऊ बहिणीला या शहराने खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला। तुम्हाला ग्रामपंचायतचा सदस्य केलं, पंचायत समितीचा सदस्य केलं, जिल्हा परिषदचा सदस्य केलं, जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष केला। तुम्ही या मावळ शहरासाठी काय केलं हे खऱ्या अर्थानं तुम्ही या शहरातल्या जनतेला सांगितलं पाहिजे। आज तुमच्या मुलाला या ठिकाणी उभा केलेला हा प्रभाग क्रमांक 3। तुम्ही कुठल्या प्रभागामध्ये राहता? 1 मध्ये राहता। तुमच्या भगिनी कुठे राहतात? तर 8 मध्ये राहतात आणि उभारतात कुठे? 9 मध्ये। या शहरातल्या सर्वसामान्य जनतेनं, या शहरातल्या सर्व समाजानं, मग इथला साळी माळी कोळी तिली तांबोळी कोष्टी कुंभार सुतार लोहार वंजारी एससी एनटी या माणसांनी सगळ्यांना तुम्हाला पाठिंबा दिलेला असताना इथल्या ओबीसीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही केलेलं आहे। या सगळ्या समाजानं तुम्हाला कशासाठी या ठिकाणी पाठिंबा दिला मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे। तुम्ही अशा पद्धतीनं फक्त इथल्या चाणक्य असणाऱ्या माणसाचं ऐकलं आणि ते चाणक्य असणारा माणूस दररोज अनगरला जातो, परत तिकडे मेंबरलाही भेटायला जातो, दोघांच्या गाठागेटी करतो आणि या त्याच्या माध्यमातून उमेदवारी या ठिकाणी तुम्ही आणले। पण तुम्ही आणल्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्षाचा तुमचा उमेदवार या शहरामध्ये तुमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराची कुठल्याही प्रकारची चर्चा नाही। तुमचा नगराध्यक्षाचा उमेदवार 3ऱ्या नंबरला फेकला गेला। मी आवर्जून या ठिकाणी सांगतोय, ज्या वेळेला मतदान झालं त्यावेळेला देखील माझी मुलाखत झाली, त्यावेळेला मी सांगितलं या मावळ शहराचा नूतन नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। मला आवर्जून सांगायचं, या मावळ शहरामध्ये निवडणूक झाल्यापासून मी प्रत्येक प्रभागामध्ये फिरतोय। कुठल्याही पक्षाचा माणूस असला तर तो मला म्हणतोय आम्ही सिद्धी वस्त्रेला तुमच्या मतदान केले। प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 10 पर्यंत कुठेही तुम्ही फिरा, तरुण असेल, महिला असेल, वृद्ध असेल, हे सगळे सांगतात आणि सर्व समाजाचे लोक आहेत, कुठल्या एका समाजाचे नाही, हे अशा पद्धतीने सांगतात की आम्ही सिद्धी वस्त्रेला मतदान केलेलं आहे, नगराध्यक्ष तेच होणार आहे। आणि हे आवर्जून या ठिकाणी मी सांगतो तेच होणार आहे या ठिकाणी, म्हणून मशाल 3ऱ्या नंबरला फेकली गेली। या ठिकाणी अनेक प्रकारचे या ठिकाणी बागरबुवा सांगितला जातो, या ठिकाणी ताई येतात, माई येतात आणि इथल्या लोकांना अशा प्रकारे मांडुळासारखं डबल मिनिंग सांगण्याचं काम करतात। इथल्या धनगर समाजाला सांगितलं जातंय की रमेशने तुम्हाला मतदान केलं नाही, शाहीन मॅडमला मतदान या ठिकाणी करा म्हणून सांगितलं आणि शाहीन मॅडमकडे जातात आणि त्यांना काय म्हणतात, रमेशने तुमचं ऐकलं नाही, तुमच्या विरोधामध्ये काम केलं म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा। इकडं वेगळं सांगतात आणि तिकडे वेगळं सांगतात। आता हे बंद करा। मला आवर्जून या ठिकाणी आबासाहेब बरकडे तुम्हाला सांगायचं, ज्या वेळेला 4:30 वाजल्या होत्या, गणेश दादा मी तुमच्या बहिणीला सांगितलं उड्यापाशी थांबल्या होत्या, तुमचं अभिनंदन आहे म्हणलं, मनापासून तुमचा विजय झालेला आणि हा विजय थोड्या मतानं झालेला नाही। ज्या वेळेला 21 तारखेला पेट्या फुटतील त्यावेळेला या ठिकाणी साखराबाई बरकडे अतिशय चांगल्या मतानं निवडून येणार आहे। नागनाथाच्या साक्षीनं सांगतो, या ठिकाणी साखराबाई बरकडे जर निवडून नाही आल्या तर रमेश बारसकर जर निवडून आला तर त्याच दिवशी राजीनामा रमेश बारसकर देईल। कुणी काही सांगू द्या, आपण ठाम राहा, एवढंच मला याच्या निमित्तानं सांगायचं आहे।